नमस्कार मंडळी. पांढरा फ्लावर आपण सगळेच खातो नाही का? पण तुम्हाला माहितीये का की ह्या अगदी साध्या दिसणाऱ्या भाजीमध्ये रंगांचं आणि गुणांचं एक भलतंच मोठं रहस्य लपलेलं आहे. चला, आज आपण फ्लावरच्या ह्याच रंगीबेरंगी दुनियेची एक मस्त सफर करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात जेवणाच्या ताटात फ्लॉवरला एक हक्काची जागा असते. तो पांढरा शुभ्र रंग, ती कुरकुरीत चव, वाह! खूप पदार्थांची चव वाढवते ही भाजी. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. हा बघा, आपला नेहमीचा ओळखीचा पांढरा फ्लावर. आपण याची भाजी करतो, सूप बनवतो, अगदी पराठ्यांमध्ये पण घालतो. पण खरं सांगू, याच्या पलीकडे एक पूर्णपणे वेगळं जग आहे. म्हणजे विचार करा की ही जी गोष्ट आत्तापर्यंत आपण पाहिली ती तर कथेची फक्त सुरुवात असेल तर काय होईल जर मी म्हटलं की या पांढऱ्या रंगाच्या पलीकडे पण फ्लॉवरचे रंगीबेरंगी नातेवाईक आहेत, जे फक्त रंगानेच नाही तर गुणांनी सुद्धा वेगळे आहेत. चला तर मग भेटूया फ्लावरच्या पहिल्या रंगीत भावंडाला. हा आहे नारंगी फ्लावर. काय सुंदर केशरी रंग आहे नाही का? एकदम डोळ्यांना शांत वाटतं आणि पदार्थाला तर एक वेगळीच ओळख मिळते. आणि आता हे बघा, जांभळ्या रंगाचा फ्लावर. अरे वा, याचा गडद जांभळा रंग बघूनच जेवणाच्या ताटाची शोभा वाढते. एकदम रॉयल दिसतो. आणि हा शेवटचा हिरवा फ्लावर, याला ब्रोको फ्लावर असेही म्हणतात. याची रचना पाहिली का? एकदम भूमितीतल्या आकृतीसारखी, फ्रॅक्टल पॅटर्नसारखे दिसते. खरंच दिसायला खूपच वेगळा आणि तितकाच खास आहे हा. तर हे झाले रंग. पण आता प्रश्न असा आहे की हे रंग फक्त दिसायला छान आहेत की यांचे काही आरोग्यासाठी खास फायदे पण आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर बघा, हा जो नारंगी फ्लावर आहे ना, त्यात पांढऱ्या फ्लावरपेक्षा तब्बल 25 पट जास्त व्हिटॅमिन ए असतं. जांभळ्या रंगाचं कारण म्हणजे अँथोसायनन्स, जे खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि राहिला हिरवा, तो तर ब्रोकोली आणि फ्लॉवरचं एक नॅचरल हायब्रिड म्हणजे संकरित रूप आहे. पण ही इतके सुंदर रंग येतात तरी कुठून? ह्याच्या मागे आहे निसर्गाचं विज्ञान. काही शक्तिशाली संयुग, ज्यांना आपण पिगमेंट्स किंवा रंगद्रव्य म्हणतो. चला जरा त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. नारंगी रंगाचं सिक्रेट आहे बीटा कॅरोटीन. आता हे नाव ऐकून काहीतरी आठवलं? बरोबर, हे तेच तत्व आहे जे गाजराला त्याचा रंग देतं आणि आपलं शरीर याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करतं, जे आपल्या डोळ्यांसाठी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. आता वळूया जांभळ्या रंगाकडे. याचं रहस्य आहे अँथोसायनिन्स. हे खूपच शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे तुम्हाला लाल कोबी किंवा ब्लूबेरीमध्ये पण मिळतं. याचं काम काय? तर शरीरातल्या वाईट घटकांशी लढून आपल्या पेशींना म्हणजे सेल्सना सुरक्षित ठेवणं. आणि हिरवा रंग, तो तर अगदी सोपा आहे. तो येतो क्लोरोफिलमुळे. सगळ्या हिरव्या वनस्पतींना त्यांचा रंग ह्याचमुळे मिळतो. ठीक आहे, रंगांबद्दल तर आपण बोललो, पण आता एका खूप महत्वाच्या गोष्टीकडे येऊया. रंग कुठलाही असो, पांढरा, नारंगी की जांभळा, सगळ्याच फ्लावरमध्ये एक असा कॉमन गुण आहे जो त्याला खरंच सुपरफूड बनवतो. आणि तो म्हणजे रोगांपासून आपलं संरक्षण करण्याची ताकद. ह्यामधला एक हिरो आहे सल्फोराफिन. हे एक असं कंपाऊंड आहे जे आपण फ्लावर कापतो किंवा चावतो ना, तेव्हा तयार होतं. आणि अनेक स्टडीज असं सांगतात की हे कंपाऊंड कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी मदत करू शकतं. एवढंच नाही, अजूनही काही गोष्टी आहेत. यात इंडॉल 3 कार्बिनॉल नावाचं एक केमिकल आहे, जे आपल्या डीएनएला रिपेअर करायला मदत करतं. आणि ग्लुकोसिनोलेट सारखे घटक तर आहेतच, जे आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट काही फक्त आजच्या सायन्सलाच माहीत नाहीये. आपल्या आयुर्वेदात सुद्धा फ्लॉवरला अर्बुदर असं म्हटलंय. अर्बुद म्हणजे गाठ किंवा ट्यूमर आणि हर म्हणजे नाश करणारी. विचार करा, किती जुनं ज्ञान आहे हे. ओके, तर फायदे तर खूप आहेत, पण हे सगळे फायदे आपल्या शरीराला मिळायला पण पाहिजेत, बरोबर? आणि त्यासाठी फ्लावर शिजवायचा कसा हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने शिजवलं तर सगळे गुण वाया जाऊ शकतात. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. फ्लावरला जर पाण्यात खूप वेळ उकळलं तर त्यातली सगळी चांगली पोषक तत्व पाण्यात निघून जातात. त्यापेक्षा बेस्ट काय, तर त्याला वाफवून घ्या, म्हणजे स्टीम करा, किंवा मग थोड्या तेलात परतून घ्या. असं केल्याने त्याचे गुणधर्म टिकून राहतात. आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण जर तुम्ही फ्लावरला अर्धा तास जरी उकळलं ना, तरी त्यातले जवळपास 75% महत्वाचे घटक नष्ट होतात.
म्हणजे विचार करा, आपण नकळतपणे या सुपरफूडचे सगळे फायदे वाया घालवत असतो. तर मग आता कळलं ना रहस्य. पुढच्या वेळी बाजारात जाल तेव्हा फक्त पांढरा फ्लॉवर घेऊ नका. जरा नारंगी, जांभळा किंवा तो विचित्र दिसणारा हिरवा फ्लॉवर पण ट्राय करून बघा. रंगांची मजा पण घ्या आणि आरोग्याचे फायदे पण मिळवा. मग कोणता रंग ट्राय करणार आहात? नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.